नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जी टेस्ट सिरीज चालू केलेली आहे सेट पेपर 7 एप्रिल 2024 हा व्हिडिओ कसा आहे, तुम्हाला जी सेटची एक्झामची तयारी करताय त्यांना अत्यंत उपयोगाचा ठरणार आहे। कारण कोणते प्रश्न आलेले आहेत आणि कशावर भर द्यायचा आहे हे तुम्हाला या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून लक्षात येणार आहे। चला तर आज आपण 7 एप्रिल 2024 सेट ए सोशियोलॉजी पेपर सेकंड ची जी प्रश्नपत्रिका आहे त्यावर विषय विवेचन इथं करणार आहोत। चला, पहिला प्रश्न आहे, वेबरने नोकरशाही प्रक्रियेचे आदर्श उदाहरण म्हणून टिंब प्रक्रियेकडे पाहिले। योग्य उत्तर आहे या ठिकाणी पाहिले असं असायला पाहिजे होतं, आपण लक्षात घ्यायचं आहे। बी त्याचं उत्तर आहे तार्किकीकरण। 2 नंबरचा प्रश्न आहे, दी एलिमेंटरी स्ट्रक्चर ऑफ किनशिप या पुस्तकाशी कोण संबंधित आहे? योग्य उत्तर आहे सी लेवी स्ट्रेस। 3 नंबरचा प्रश्न आहे, टॉलकोट पार्सन्स यांचे सामाजिक व्यवस्थेचे एक चांगले स्पष्टीकरण कोणते? योग्य उत्तर आहे संरचनात्मक प्रक्रियावादी दृष्टिकोन। 4 नंबरचा प्रश्न आहे, विविध सामाजिक वर्गाचे अस्तित्व हे संघर्षाचा स्रोत आहे असे कोणाचे मत आहे? कार्ल मार्क्स। 4 नंबरचा प्रश्न आहे, एरविंग गॉफमन त्यांच्या टिंब सिद्धांतासाठी ओळखला जातो। योग्य उत्तर आहे बी अभिनयशास्त्रीय। 6 नंबरचा प्रश्न आहे, विचारधारा आणि आदर्श युटोपिया या 2 विचारप्रणालीमधील फरकासाठी टिंब हे प्रसिद्ध आहेत। योग्य उत्तर आहे कार्ल मेनहेम। 7 नंबरचा प्रश्न आहे, माहिती तंत्रज्ञानावर आधारित नवीन समाज आणि अर्थव्यवस्थेच्या उदयाच्या परिप्रेक्ष्यात माहितीपूर्ण भांडवलशाहीची संकल्पना कोणी मांडली? योग्य उत्तर आहे बी मॅन्युअल कॅस्टेल्स। 8 नंबरचा प्रश्न आहे, यांना आधुनिकतेचा मुख्य पुजारी असे लेबल लावले गेले। योग्य उत्तर आहे बी अँथनी गिडेन्स। 9 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय चळवळ समजून घेण्यासाठी मार्क्सवादी दृष्टिकोन कोणी वापरला? योग्य उत्तर आहे सी AR देसाई। 10 नंबरचा प्रश्न आहे, कोणी भारतातील सामाजिक मानववंशशास्त्र आणि समाजशास्त्राच्या अभ्यासासाठी सर्वात योग्य पद्धतशीर निवड म्हणून सहभागी निरीक्षण स्थापित कोणी केले? योग्य उत्तर आहे सी MN श्रीनिवास। 11 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संशोधन पद्धत नाही? योग्य उत्तर आहे सी निरीक्षण। 12 नंबरचा प्रश्न आहे, कोथलीन मॅककिनी यांच्या मते संशोधनात किती प्रकारचे नैतिक मुद्दे आहेत? योग्य उत्तर आहे सी 3। 13 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता घटक निळा नकाशा प्रदान करतो? योग्य उत्तर आहे बी संशोधन आराखडा। 14 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्रकार 2 गृहीतकांचा संच आहे जो 0 गृहीतकाच्या विरुद्ध दर्शवतो? योग्य उत्तर आहे बी पर्यायी गृहीतके। 15 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या प्रकारचे विश्लेषण एक चलाच्या दृष्टीने केसचे वर्णन करणे समाविष्ट आहे विशेषतः? योग्य उत्तर आहे एक चलाचे विश्लेषण। 16 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता घटक विश्लेषणातील टप्प्याशी संबंधित नाही? योग्य उत्तर आहे डी आलेख। 17 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती सरासरी मापनाची पद्धत नाही? योग्य उत्तर आहे सी सहसंबंध। 18 नंबरचा प्रश्न आहे, अहवाल लेखन काय आहे? योग्य उत्तर आहे बी तथ्य शोधण्याची प्रक्रिया। 20 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पद्धतीनुसार तथ्याच्या सत्याचे विश्लेषण करून अभ्यास केला जातो? योग्य उत्तर आहे बी व्यष्टि अध्ययन पद्धती। 20 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते मापन मूल्यमापनाचा निकष नाही? योग्य उत्तर आहे डी अवलंबित्व। 21 नंबरचा प्रश्न आहे, समावेशन म्हणजे टिंब। योग्य उत्तर आहे बी एका संस्कृतीचे दुसऱ्या संस्कृतीत पूर्ण विलीनीकरण।
22 नंबरचा प्रश्न आहे, एखाद्या व्यक्तीचा दर्जा म्हणजे त्याचे गटातील स्थान अथवा इतरांच्या तुलनेत गटातील श्रेणीस्थान असे कोणी म्हटले होते? योग्य उत्तर आहे सी. ऑकबर्न आणि निमकॉफ. 23 नंबरचा प्रश्न आहे, भूमिका समुच्चयन ही संकल्पना कोणी केली आहे? योग्य उत्तर आहे बी. मर्टन. 24 नंबरचा प्रश्न आहे, विसंगत जोडी शोधा. योग्य उत्तर आहे सी. रेडक्लिफ ब्राऊन. डॅश भूमिकांचे निर्धारण. 25 नंबरचा प्रश्न आहे, नियमने खालीलपैकी कोणत्या श्रेणीमध्ये स्थानांकित केले जाऊ शकतात? योग्य उत्तर आहे डी. वास्तववाद. 26 नंबरचा प्रश्न आहे, नातेसंबंध म्हणजे टिंबटिंब. योग्य उत्तर आहे बी. लैंगिक मिलनाचे जैविक संबंध. 27 नंबरचा प्रश्न आहे, ज्या व्यवस्थेअंतर्गत पुरुषाने तो ज्या गटाशी संबंधित आहे त्या गटात लग्न करणे आवश्यक नाही अशी व्यवस्था म्हणून ओळखली जाते. योग्य उत्तर आहे डी. बहिर्विवाह. 28 नंबरचा प्रश्न आहे, टिंबटिंब शिवाय वर्तनाविषयी अनुमान बांधणे शक्य नसते. योग्य उत्तर आहे नियमने. 29 नंबरचा प्रश्न आहे, पी. ए. सोरकिन यांनी एक दुसऱ्याशी संबंधित क्रमिक संस्कृतीचे 3 व्यापक प्रकार करून सामाजिक परिवर्तनाच्या चक्रीय सिद्धांताचे विश्लेषण केले आहे. ते कोणते? योग्य उत्तर आहे बी. विचारात्मक, आदर्शात्मक आणि प्रत्यक्षात्मक. 30 नंबरचा प्रश्न आहे, कोण म्हणाले की विवाह हा संततीचे कुटुंब स्थापन करण्याचा सामाजिक मान्यताप्राप्त मार्ग आहे? योग्य उत्तर आहे डी. गिलिन अँड गिलिन. 31 नंबरचा प्रश्न आहे, सासने जागतिक शहरावरील कामासाठी खालीलपैकी कोणत्या शहराचा अभ्यास केला नाही? योग्य उत्तर आहे डी. पॅरिस. 32 नंबरचा प्रश्न आहे, खालील 2 विधाने दिली आहेत, एक विधान ए आणि दुसरे आर. योग्य उत्तर आहे बी. ए आणि आर दोन्ही सत्य आहेत, पण आर हे एचे बरोबर स्पष्टीकरण नाही. 33 नंबरचा प्रश्न आहे, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार 10 दशलक्षाहून अधिक लोकसंख्या असलेले हे शहर म्हणून ओळखले जाते. योग्य उत्तर बी. महाकाय शहर. 34 नंबरचा प्रश्न आहे, अकृषिकीकरण ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे सी. व्लादिमीर लेनिन. 35 नंबरचा प्रश्न आहे, द अर्बन क्वेश्चन हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? योग्य उत्तर आहे डी. एम. कॅस्टेल्स. 36 नंबरचा प्रश्न आहे, खालील चळवळीचा विचार करा आणि योग्य कालानुक्रमानुसार क्रमवारी ओळखा. योग्य उत्तर आहे बी. 37 नंबरचा प्रश्न आहे, वस्तू आणि सेवा कर कायदा GST कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? योग्य उत्तर आहे ए. 2017. 38 नंबरचा प्रश्न आहे, सूची 1 ग्रंथ व सूची 2 लेखक यांच्या जोड्या जुळवा. योग्य उत्तर आहे ए. 39 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी लिक्विड टाइम्स लिव्हिंग इन इज ऑफ अनस्टेनिटी हा ग्रंथ लिहिला आहे? योग्य उत्तर आहे बी. झेड. बाउमन. 40 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता विचार शहरीपणाशी संबंध आहे? योग्य उत्तर आहे डी. शिकागो शाळा. 41 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी जातीच्या संदर्भात दबाव गट हा एक परिमाण आहे असे जाणले? योग्य उत्तर आहे रॉबर्ट हार्डग्रेव्ह. 42 नंबरचा प्रश्न आहे, पंजाबमधील धर्म चळवळीबद्दल खालीलपैकी कोणते सत्य नाही? योग्य उत्तर आहे डी. दलित चामरांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी वसाहतवादी राजकर्त्यांनी मान्य केली. 43 नंबरचा प्रश्न आहे, दलित पॅंथरची स्थापना इसवी सन टिंबटिंबमध्ये झाली. योग्य उत्तर आहे 1972. 44 नंबरचा प्रश्न आहे, मागासवर्गीय चळवळीबद्दल खालीलपैकी कोणते सत्य नाही? योग्य उत्तर आहे डी. मागासवर्गीय चळवळीने दलित चळवळीचा उदय रोखला. 45 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण नवीन सामाजिक चळवळीशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे ए. समीर अमीन. 46 नंबरचा प्रश्न आहे, संताल बंड यावर्षी सुरू झाले? योग्य उत्तर आहे डी. 1855. 47 नंबरचा प्रश्न आहे, सूची 1 मध्ये दिलेल्या समाजशास्त्रज्ञांची नावे सूची 2 मध्ये दिलेल्या चळवळीच्या प्रकाराशी जुळवून घ्या. योग्य उत्तर आहे सी. 48 नंबरचा प्रश्न आहे, कोणी सामाजिक चळवळींना सुधारणावादी, परिवर्तनवादी आणि क्रांतिकारी असे वर्गीकरण केले? योग्य उत्तर आहे बी. M. S. A. राव.
49 नंबरचा प्रश्न आहे, कोणी भारतीय शेतकऱ्यांना नम्र आणि स्वतंत्र कृती करण्यास अक्षम म्हणून पाहिले? योग्य उत्तर आहे सी, बॅरिंग्टन मूर ज्युनियर. 50 नंबरचा प्रश्न आहे, सुरजीत सिन्हा यांनी आदिवासी चळवळीचे वर्गीकरण खालीलपैकी केले आहे? योग्य उत्तर आहे बी, वांशिक बंडखोरी, सुधारणा चळवळी, राजकीय स्वायत्ता चळवळी, फुटीरतावादी चळवळी आणि कृषी अशांतता. 41 नंबरचा प्रश्न आहे, टिंबटिंब ही कॅनडा आणि अमेरिकेच्या पॅसिफिक वायव्य किनाऱ्यावरील स्थानिक लोकांकडून पाळली जाणारी भेट देणारी मेजवानी आहे? योग्य उत्तर आहे बी, पोर्टलेच. 52 नंबरचा प्रश्न आहे, अर्थव्यवस्थेत टेक ऑफ स्टेज उड्डाण अवस्था म्हणजे काय? योग्य उत्तर आहे याचा अर्थ स्थिर वाढ सुरू होते. 53 नंबरचा प्रश्न आहे, ए जी क्रॅक 1967 यांनी अविकसित सोसायट्यांना दावा केला होता की टिंबटिंब. योग्य उत्तर सी, त्यांचे शोषण करणाऱ्या श्रीमंत देशावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहे. 54 नंबरचा प्रश्न, जागतिकीकरण म्हणजे जग अधिकाधिक जवळ येणे आणि आपण सर्व एकाच आहोत, समग्रतेची अशी तीव्रतेने जाणीव होणे होय, अशी व्याख्या टिंबटिंब यांनी मांडली. योग्य उत्तर आहे डी, रोलंड रॉबर्टसन. 55 नंबरचा प्रश्न आहे, टिंबटिंब ही श्रमिकांच्या बेरोजगारीचीच अवस्था असली तरी ती पूर्ण बेरोजगारी नाही. या श्रमिकांना काम मिळाले असूनही त्यांची पूर्ण उत्पादन क्षमता उपयोगात येत नाही. त्यामुळे अशा कामातून काही श्रमिक जरी काढून टाकले तरी तेथील एकूण उत्पादन विशेष घटणार नाही. योग्य उत्तर आहे छुपी बेरोजगारी. 56 नंबरचा प्रश्न, इमॅन्युअल वॉलरस्टाईन यांनी कोणत्या सिद्धांताला लोकप्रिय केले? योग्य उत्तर आहे बी, जागतिक प्रणाली सिद्धांत. 57 नंबरचा प्रश्न आहे, सामाजिक भांडवल या शब्दाचा अर्थ टिंबटिंब हा होय? योग्य उत्तर आहे नेटवर्क, पारस्परिकता आणि विश्वास. 58 नंबरचा प्रश्न आहे, ए जी क्रॅक आणि ॲनर्टो लॅक्लाऊ यांच्यात उत्पादन पद्धतीबाबत एक महत्त्वाचा वाद टिंबटिंबवर आहे? योग्य उत्तर आहे बी, लॅटिन अमेरिका. 59 नंबरचा प्रश्न आहे, सरकारने ठरवलेले अडथळे किंवा निर्बंध दूर करण्यासाठी याला टिंबटिंब असे म्हणतात? योग्य उत्तर आहे ए, उदारीकरण. 60 नंबरचा प्रश्न आहे, असा विकास जो भावी पिढ्यांना गरजा कोणतीही तडजोड न करता उपस्थित गरजा पूर्ण करतो याला असे म्हणतात? योग्य उत्तर आहे शाश्वत विकास. 61 नंबरचा प्रश्न आहे, खालील कोण इको फेमिनिस्ट आहे? योग्य उत्तर आहे बी, वंदना शिवा. 62 नंबरचा प्रश्न आहे, पारंपरिक औषधे ही केवळ रोगाच्या उपचारापुरती मर्यादित नाही तर त्यामध्ये टिंबटिंब समाविष्ट असतात? योग्य उत्तर डी, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक पैलू. 63 नंबरचा प्रश्न आहे, वातावरणात उष्णता आणणाऱ्या वायूंना टिंबटिंब असे म्हणतात? योग्य उत्तर आहे बी, हरितगृह वायू. 64 नंबरचा प्रश्न आहे, भारतातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी डावपेचात्मक धोरण टिंबटिंबमुळे बाधित होत आहे? योग्य उत्तर आहे ए, उत्सर्जनावर पुरेशा अभ्यास सूचीचा अभाव. 65 नंबरचा प्रश्न आहे, टिंबटिंब पर्यायी आनुवंशिक सामग्री टाकून वनस्पती, प्राणी, जीवाणू किंवा विषाणूच्या प्रजातीमध्ये नवीन वैशिष्ट्यांचा परिचय करून देण्याची क्षमता दर्शवते? योग्य उत्तर आहे सी, आनुवंशिक बदल. 66 नंबरचा प्रश्न आहे, रिस्क सोसायटी जोखीमयुक्त समाज हे पुस्तक टिंबटिंब यांनी लिहिले आहे? उल्रिच बेक. 67 नंबरचा प्रश्न आहे, पर्यावरण न्याय ही कल्पना टिंबटिंब निगडीत आहे? योग्य उत्तर आहे बी, सामाजिक समतेच्या बाजूशी. 68 नंबरचा प्रश्न आहे, मध्य हिमालयातील चिपको आंदोलन हे टिंबटिंब या काळात सुरू झाले? 1969 नंबरचा प्रश्न आहे, पर्यावरणीय स्त्रीवाद इको फेमिनिझम ही संज्ञा कोणी रूढ केली? योग्य उत्तर आहे बी, फ्रॉन्काईस ड्युबॉन. 70 नंबरचा प्रश्न आहे, यादी 1 मधील पर्यावरणीय चळवळींना यादी सेकंडमध्ये दिलेल्या त्यांच्या उदयाशी वर्षाशी जोडा? योग्य उत्तर आहे सी. 71 नंबरचा प्रश्न आहे, अमान्य असा सहचर आणल्याने कुटुंबाला लज्जास्पद केल्यामुळे केल्या जाणाऱ्या एका चालीरीतीस खालील नाव आहे? योग्य उत्तर आहे सी, ऑनर किलिंग. 72 नंबरचा प्रश्न आहे, राज्य सरकारतर्फे कुटुंब न्यायालयाची स्थापना पुढील कारणांनी केलेली आहे? योग्य उत्तर आहे सी, विवाह आणि कौटुंबिक बाबींसंदर्भात वादासंबंधी जलद समझोता आणि समेटसाठी प्रोत्साहन. 73 नंबरचा प्रश्न आहे, ए.आर. रेडक्लिफ ब्राऊन यांचे योगदान खालीलपैकी कोणते आहे? योग्य उत्तर आहे सी, संरचना कार्यवाद. 74 नंबरचा प्रश्न आहे, खालील 2 विधान दिलेले आहेत, एक प्रतिपादन ए आणि दुसरे आर
कारण आर आहे. कोणते बरोबर आहे? योग्य उत्तर आहे ए. दोन्ही ए आणि आर बरोबर आहेत आणि आर हे एचे बरोबर स्पष्टीकरण आहे. 75 नंबरचा प्रश्न आहे, भारतातील आधुनिकीकरणामुळे कुटुंबाची संरचना आणि लिंगभाव यात होणारे बदल कोणत्या अभ्यासामध्ये मांडले गेले आहेत? योग्य उत्तर आहे ए आणि बी. 76 नंबरचा प्रश्न आहे, माता मृत्यूच्या उच्च दरासाठी कोणता घटक कारणीभूत आहे? योग्य उत्तर आहे बी. अल्पवयीन विवाह. 77 नंबरचा प्रश्न आहे, खाली याद्यापैकी योग्य जोड्या लावा. योग्य उत्तर आहे बी. 78 नंबरचा प्रश्न आहे, यादी 1 मधील योगदान यादी सेकंडमध्ये लेखकाशी जोडून दिलेल्या योग्य उत्तराच्या संकेतांक पर्यायाशी निवडा. योग्य उत्तर आहे नो ऑप्शन इज करेक्ट, म्हणजे कोणतेही बरोबर नाही. 79 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी संस्कृती ही लिंगभावाधारित भूमिकाशी निर्धारक आहे असे यांनी विचारात घेतले. योग्य उत्तर आहे बी. ॲन ओकले. 80 नंबरचा प्रश्न आहे, इरावती कर्वे यांच्या मतानुसार संयुक्त कुटुंबामध्ये महत्त्वाचा घटक कोणता आहे? योग्य उत्तर आहे सी. सहनिवासितता. 81 नंबरचा प्रश्न आहे, टिंबटिंब म्हणजे लोकांच्या माहिती संप्रेषण व तंत्रज्ञानाच्या प्रवेशामध्ये असणारा सामाजिक आर्थिक फरक होय. योग्य उत्तर आहे डिजिटल विभाजन. 82 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते एक डिजिटल विभाजनाचे कारण नाही? योग्य उत्तर आहे डी. आंतरपिढीतील अंतर. 83 नंबरचा प्रश्न आहे, 2.5 लाख ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबरने जोडण्याचे उद्दिष्ट असलेले ग्रामीण डिजिटल अंतर कमी करण्यासाठी भारत सरकारने खालीलपैकी कोणते ICT प्रकल्प सुरू केला आहे? योग्य उत्तर आहे ए. भारत नेट प्रकल्प. 84 नंबरचा प्रश्न आहे, डिजिटल साक्षरता सुधारण्यासाठी भारत सरकारने खालीलपैकी कोणता उपक्रम सुरू केला आहे? योग्य उत्तर आहे बी. राष्ट्रीय डिजिटल साक्षरता अभियान. 85 नंबरचा प्रश्न आहे, केरळ उच्च न्यायालयाने फहिमा शिरीन विरुद्ध केरळ राज्य प्रकरणात 2019 मध्ये इंटरनेट प्रवेशाचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित केला, जो गोपनीयतेचा अधिकार आणि घटनेच्या कलम टिंबटिंब अंतर्गत शिक्षणाच्या अधिकाराचा एक भाग बनतो. योग्य उत्तर आहे बी. 21. 86 नंबरचा प्रश्न आहे, एखादे वातावरण ज्यामध्ये बातम्या, मनोरंजन, सोशल मीडिया इत्यादीचा प्रभाव एका वैचारिक किंवा सांस्कृतिक दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करते आणि इतर दृष्टिकोन वगळते किंवा चुकीचे चित्रण करते अशी व्याख्या करण्यासाठी कोणती संज्ञा वापरली जाते? योग्य उत्तर आहे मीडिया बबल. 87 नंबरचा प्रश्न आहे, आरोग्य सेवा क्षेत्र बदलणारे 3 बी काय आहेत? योग्य उत्तर आहे ए. बायोलॉजी, बाईट्स, बॅड बीट. 88 नंबरचा प्रश्न आहे, कोणते टेलिमेडिसिन हेल्थकेअर ॲप आहे जे तुम्हाला सुमारे 24 तास बहुविशेषतः सेवा प्रदान करते? योग्य उत्तर आहे ए. डिजी डॉक्टर. 89 नंबरचा प्रश्न आहे, सायबर गुन्हे बाबतीत कलम टिंबटिंबनुसार नुकसान भरपाई देण्यासाठी विवादाच्या निकालाची तरतूद असते. योग्य उत्तर आहे ए. 46. 90 नंबरचा प्रश्न आहे, OTTचे विस्तारित रूप काय आहे जे इंटरनेटवर थेट दर्शकांना वितरित केलेल्या मीडिया सेवा देते? योग्य उत्तर आहे बी. ओव्हर द टॉप. 91 नंबरचा प्रश्न आहे, जागतिकीकरणाच्या संदर्भात ग्लोकलायझेशन म्हणजे काय? योग्य उत्तर आहे बी. जीवनाच्या विविध पैलूंमध्ये स्थानिक आणि जागतिक प्रभावाचे एकत्रीकरण. 92 नंबरचा प्रश्न आहे, वातावरणीय बदलाची तीव्रता कमी करण्यासाठी आणि त्यास जुळवून घेण्यासाठी समाजशास्त्रीय दृष्ट्या प्रमुख संसाधन कोणते आहे? योग्य उत्तर आहे ए. संस्कृती. 93 नंबरचा प्रश्न आहे, माध्यमांच्या राजकारणातील विविधते संबंधीच्या अतिभाबडा बहुसंस्कृतीवादावर कोणी टीका केली? योग्य उत्तर आहे डी. के. कार्कीपिंजन. 94 नंबरचा प्रश्न आहे, खालीपैकी कोणता एक दृष्टिकोन असे प्रतिपादन करतो की शिक्षणाच्या विस्तारामुळे समाजातील असमानता कमी होईल? योग्य उत्तर आहे बी. उदारमतवादी दृष्टिकोन. 95 नंबरचा प्रश्न आहे, धार्मिक पंथाचे चैतन्य सातत्य हे धर्मनिरपेक्ष समाजाचा पुरावा आहे असे कोण म्हणाले? योग्य उत्तर आहे बी. पीटर बर्जर. 96 नंबरचा प्रश्न आहे, प्रतीके आणि चिन्ह यांचे अध्ययन करणारी शाखा म्हणजे टिंबटिंब? योग्य उत्तर आहे बी. सेमिओटिक्स. 97 नंबरचा प्रश्न आहे, उत्तर आधुनिक जग हे सिम्युलेशन आभासी रूपचा काळ आहे असे कोण म्हणाले? योग्य उत्तर आहे बी. जीन बाउड्रिलार्ड.
18 नंबरचा प्रश्न आहे गुंतागुंतीचा समग्र, ज्यामध्ये ज्ञान, श्रद्धा, कला, नैतिकता, कायदा, रूढी आणि इतर क्षमता आणि सवयी हा एक समाजाचा घटक म्हणून मानवाने ग्रहण केल्या जातात, अशी संस्कृतीची व्याख्या कोणी केली आहे? योग्य उत्तर आहे A.B. टायलर. 99 नंबरचा प्रश्न आहे भारतातील 19व्या शतकातील आर्य समाज आणि ब्राह्मण समाज चळवळी ह्या टिंबटिंबला प्रतिसाद म्हणून उदयाला आल्या. योग्य उत्तर आहे डी. ब्रिटिशांच्या भारतातील वाढती उपस्थिती आणि हिंदुत्वाला केलेले आव्हान. 100 नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते एक चळवळ सामाजिक परिस्थिती आणि धार्मिक क्रिया यांच्यातील जवळीक संबंध दाखवते? योग्य उत्तर आहे बी. मिलेनेरियन. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण MSG गुरु टेक या यूट्यूबच्या माध्यमातून जी सेटची टेस्ट सिरीज चालू केलेली आहे त्यामध्ये आज आपण सोशियोलॉजी पेपर सेकंड संदर्भात काही प्रश्नावर किंवा एकूण 100 जे प्रश्न आहे पेपर सेकंडचे त्यावर चर्चा केलेली आहे. तर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जे मी व्हिडिओ टाकणार आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.